performance is Rutika from FY BCom. She is also going to play a mono act. भारत का सबसे पहला स्वतंत्रता संग्राम 1897 में हुआ। भारत का सबसे पहला स्वतंत्रता संग्राम 1897 में हुआ। भारत का सबसे पहला स्वतंत्रता संग्राम 1897 में हुआ। जैसे कि आप सभी देख रहे हैं, यह एक छात्र है, एक ऐसा छात्र जो साल भर पढ़ाई के नाम पर कुछ नहीं करता है, मगर परीक्षा समीप आते ही वह अपनी सारी स्थितियों को बड़ी अच्छी तरह कोस लेता है। आइए जानेंगे हम सभी के अंदर छुपे हुए एक ऐसे ही छात्र की कहानी। भारत का सबसे पहला स्वतंत्रता संग्राम 2900 यहाँ तो कुछ और ही लिखा है। हे प्रभु, हे भगवान, एक बार तो इस दास की विनय सुन लीजिए, इस बार तो मेरी नैया उस पार कर दीजिए। किसने बनाई ये पढ़ाई? वो इंसान था या शैतान? पाठ पढ़कर याद करना, याद कर सोचना, सोच कर लिखना और लिखकर फिर उस पर सोचना। अरे क्या है ये? हाँ, क्या जवाब दूंगा मैं अब इसी दुनिया वालों को? ना जाने मेरी जिंदगी में कौन सा अभिशाप लिखा है। रात को रटता हूँ, सुबह मिलता मैदान साफ है। हाँ, और ऊपर से ये इतिहास तो मुझे बड़ा सताता है। क्या हुआ, क्यों हुआ, कब हुआ और कैसे हुआ? अरे ये इतिहास है या किसी गली की आंटी? कितना सवाल करता है बे। ऊपर से अलजेब्रा, 3 में से 6 गए और पूछता है बता कितने बचा। क्या बताऊं अभी मैं इसको? अंग्रेज गए, अंग्रेजी छोड़कर। ये अंग्रेजी की स्पेलिंग ना मुझे बड़ा सताती है। दिन रात अब मुझे शेक्सपियर दिखाती है। ऊपर से आजकल तो मैं अपने पेपर में बस ओम 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 सिर्फ ओम लिख कर आता हूँ कि भगवान तू ही बचा ले। मगर शिक्षक पूछकर बुलाते हैं, बेटा ये तेरा पेपर है या कोई गिर मिल गया वाले जादू को बुलाने का कंप्यूटर? क्या जवाब दूँ अब मैं उनको? है राम, अब तो मैं थक गया इस पढ़ाई से। और ऊपर से पेपर के टाइम पहले ओरल एग्जाम होती है। ओरल एग्जाम के टाइम शिक्षक कुछ सवाल करते हैं, तब मैं उन्हें कुछ भी जवाब दे देता हूँ, मार देता हूँ थुक्की। मगर क्या, शिक्षक चिल्लाते हैं। फिर मन ही मन बोलता हूँ, अरे भैया मेरे मुंह से निकल गई, मैं तो मर ही जाऊंगा। अब क्या करूँ ऐसे पढ़ाई तो मुझे करनी नहीं। अच्छा तो ये चल रही है तेरी पढ़ाई? नहीं मम्मी, मैं तो पढ़ ही रहा था, देखिए। वो तो मैं अच्छे से देख ही रही हूँ। नहीं मम्मी, मैं पढ़ रहा था। नहीं मम्मी, चप्पल नहीं प्लीज चप्पल नहीं तो आज झाड़ू से मार खाएगा मेरा राजा बेटा। नहीं मम्मी, झाड़ू तो बिल्कुल नहीं, बहुत जोर की लगती है। नहीं मम्मी। अच्छा ठीक है, आज ना चप्पल से ना झाड़ू से, आज तो तेरी पिटाई होगी अपने पापा के हाथों से। थैंक यू। Very nice performance by Rutika. So I request Dr. Santosh Karmani to felicitate her. She has secured a first rank. Congratulations Rutika for securing the first rank in the mono act from FY BCom. So our next performance for the mono act from the commerce stream is Vaibhavi Ahiro. I request Vaibhavi to come forward. Good morning, sir. My name is Vaibhavi Ravindra Ahirrao and I am from FY BMS. मी तुमच्या समोर सादर करत आहे महाभारतातली गांधारी. शेवटी आंधळ्यांची संतान होता दुर्योधन. सन्मानाची लालसा होती, संपदेची भूक होती, शक्ती सहित होता पण संयम रहित होता. पण कसाही होता, माझाच मुलगा होता. आणि तू सुद्धा माझाच मुलगा होता कृष्णा. अरे बाळा, जिथं धर्म असतो तिथंच विजय असतो. दुर्योधना, कदाचित मी तुला एका स्तनाचं दूध पाजलं होतं म्हणून शरीर माझं आणि मन त्यांचं घेतलं होतंस. मी तुला तराजूच्या पारड्यात तोळत होते,
कृष्ण त्याचा माप होता, माझा प्रामाणिक विश्वास होता. जणू तो जगत होता वर्तमान आणि भविष्य त्याच्यात जगत होतं. दुर्योधना, आशीर्वादाचा आधार मागायला यायचा तू, चुपचाप ऐकायची आणि द्यायची धक्का. आता वेळ होती ती विचारायची, संजया कोण जिंकलं? रोज रोज मीच हरत होते आणि तुला छातीशी घेऊन रडूही शकत नव्हते. हे कृष्णा, अरे परमेश्वर होतास ना तू, परमेश्वर. मग कुरुक्षेत्राचा धर्मक्षेत्र का बनलं? का नाही थांबवलं युद्ध? काही नाही, रक्ताला जिंकायचं होतं तुला, जिंकून दिलंस. कुंती आत्याचा तू भाचा होतास, भावाला राज्य जिंकून देताना तू का लज्जित होशील? अरे जगदीश्वर बनण्याच्या नादात तू सगळ्यांना मारलंस. अरे ऐकलंस कधी फुटलेल्या बांगड्यांचे आवाज, भीतीने नखांनी ओरबडलेले बालकांचे अबोध चेहरे? मी पाहिलेत, ही पट्टी सोडून पाहिलेत. बाणांच्या शय्यावरती पडलेले पितामह, तुटलेल्या हातात घट्ट बाण पकडलेले द्रोणाचार्य, तुटलेल्या गिधाकडून खेचले जाणारे जयराथाचं मस्तक विरहित शरीर, कोल्ह्याकडून खेचले जाणारे जीभ, शैल्याची, अभिमन्यूचे खेचलेले लोंबकळणारे डोळे उत्तरेच्या तळहातावरती. हे कृष्णा, रक्तवाही कृष्णा, माझ्या वंशाचा तू नाश केलास. मुख घे, तुझ्या वंशाचा नाश घे. प्राण भयाने तू जंगलात लपत छपत फिरशील, तूही जनावरासारखा मरशील. कुंतीकडून ऐकलं कृष्ण असाच मेला, पण मी का उदास होते? मीच तर श्राप दिला होता ना त्याला. कृष्णा, काय करू मी आता? तू मला सोडून गेलास. तुला माझ्या माया कधी कळलीच नाही का? तू सुद्धा माझ्यासारखीच डोळ्यांवरती पट्टी बांधली होतीस. हा, काय करू मी आता कृष्णा? शत पुत्रांची माता होती मी, पण तू मला निपुत्री करून गेलास, निपुत्री करून गेलास. थँक यू. Very nice performance, Vaibhavi Ahira. I request Dr. Sanjay Shishad sir to felicitate her. She has secured second rank from Commerce Stream. Congratulations, Vaibhavi, for securing the second rank. Now the next performer is Yogesh Bhagwat from SYIT. He is going to play a mono act. हेलो सर, माई सेल्फ आई एम योगेश भालेराव फ्रॉम SY BSc इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी. मेरे टॉपिक का नाम है, मेरे मोनो एक्ट का नाम है एग्ज़ाम फियर. तो स्टार्ट करता हूँ. भारत का पहला स्वतंत्र संग्राम सन 1857 में हुआ था. भारत का पहला स्वतंत्र संग्राम सन 1800 भारत का पहला स्वतंत्र संग्राम सन 1800. तो आप देख रहे हैं, ये एक ऐसे छात्र की कहानी है जो एग्जाम से पहले कभी स्कूल नहीं गया, पर जब एग्जाम की बारी आती है तब वो हर बार वो हर एक सब्जेक्ट को कोसता रहता है. कमी ना मैथ्स, कमी ना इतिहास, कमी ना ज्योग्राफी. तो आप तो आइए देखते हो उस हेलो, हाँ, तो आइए देखते हैं उस छात्र की कहानी. ठीक है. भारत का पहला स्वातंत्र संग्राम सन 1857 में हुआ था. भारत का पहला स्वतंत्र संग्राम सन 1857 में हुआ था. तो हे प्रभु,
हे प्रभु, इस दास की इतनी सी विनंती सुन लीजिए, इस बार तो मेरे नाव उस पार कर दीजिए। पर क्या करूं, इतिहास के पन्ने मेरे पल्ले ही नहीं पड़ते। तो इस वजह से मुझे पहली बार मैं इतिहास में फेल हुआ था। तो फिर अंग्रेज चले गए और अंग्रेजी छोड़ गए। पर क्या करे, मुझ जैसा भोला भाला इंसान के पल्ले अंग्रेजी भी नहीं पड़ती। तो मैं दूसरी बार अंग्रेजी में फेल हो गया। अब गणित का विषय सबसे ज्यादा मुझे भाता था, पर क्या करूं, मुझे गणित में गुणाकारी समझ में नहीं आता था। फिर गणित में फिर इतिहास में हमने इतिहास के वक्त हमें कहा जाता है कि ये राजा इस समय पैदा हुआ, ये लड़ाई लड़ा और इस लड़ाई में उसका देहांत हुआ। पर उससे हमें क्या, तो इतिहास में यही कारण था इतिहास में मुझे फेल होने का। बट फिर बात आती है भूगोल की। भूगोल में हमें सर ने क्वेश्चन किया कि भूगोल में हमें क्वेश्चन था कि बताइए कैसी पृथ्वी गोल है। अरे हमें क्या पता, हम क्या दूरबीन लेके खड़े थे क्या वहां पर। फिर सर ने भी बोला कि ठीक है, हमने लिख दिया, गोल है बांगड़ी, गोल है लड्डू और गोल है सर का मुंह, इसलिए गोल है भूगोल। तो ये था सर, ठीक है। Very nice act, Yogesh. So I request Jeevan Vichare sir to felicitate him. He has secured the first rank from SYIT. Congratulations, Yogesh. So you can see the departmental wise we are awarding the students. So now I invite the student called Manish Hatkar from the department called Bachelors in Mass Media Communication. So I welcome Manish Hatkar to play a mono act. मी मनीष हटकर SYBMM चा विद्यार्थी तुमच्या समोर सादर करीत आहे मी काळा। अरे बाबा, अरे आता तरी निघणार आहे माझ्या आयुष्यातून। अरे हा रुमाल काळा झाला, पण हा काळा रंग काही गेला नाही। ते ऍडव्हर्टाइजमेंट वाले बोलतात आमची क्रीम लावा 7 दिवसात तुमचा रंग उजळेल। अहो 7 दिवस नाही 7 महिने झाले या क्रीम लावतोय। अहो क्रीमचे 7 ट्यूब सुद्धा संपलेत, पण हा काळा रंग काही गेला नाही। माझा मित्र म्हणाला की तो कुठला तरी ब्युटी बाबा आहे म्हणे, त्याच्याकडे जा, तो आयुर्वेदिक जडीबुटी देईल। आयुर्वेदिक जडीबुटी लावली हो, हा काळा रंग तर गेला नाही, पण माझ्या चेहऱ्यावर लाल लाल डाग पडले तो त्याने। कोणी सांगतं मुलतानी माती लाव, दिवसातून 3 तास त्या मुलतानी मातीचा लेप लावून झोपायचो। शेवटी झोप लागायची, पण हा रंग काही उजळला नाही। लहानपणी आईला बाया बोलायच्या की तो, अगं बाई किती काळा आहे हा, ग्रहणात जन्म झाला की काय याचा, हा तर जणू ग्रहणच। पण आईने हसण्यामध्ये दिवस काढले। लहानपणी मुलांमध्ये खेळायला गेलो की ते मला हकलवून लावायचे, बोलायचे ए काळ्या तू आमच्यात नाही खेळायचं, तुझा हा काळा रंग आम्हाला लागला तर। अहो शाळेमध्ये असताना कुणी माझ्या बाजूला नाही बसायचं, कारण त्यांना भीती वाटायची माझा हा काळा रंग त्यांना लागेल म्हणून। शाळा संपली, लहानपण असंच गेलो लोकांच्या हिनवण्यामध्ये। मग महाविद्यालयात दाखला घेतला, तिथे सर्व मुलं मुली एकत्र गोळा होऊन बसायचे आणि मी बसायचो एकटाच, आपला एकुलता एक। मोठी हिंमत केली आणि महाविद्यालयाच्या युथ फेस्टिवलमध्ये भाग घेतला गाण्यामध्ये।
पण तिथेही मंचावर असताना मागून मुगळे मला चिडवायला लागलेत की ए काड्या, ए काड्या. तिथे सर्वांना माझा रंग दिसला. माझ्या गाण्याकडे कुणी बघितलंच नाही हो. कसं बसं करून महाविद्यालयही संपलं. मग निघालो नोकरीच्या शोधात. एका IT कंपनीमध्ये चांगली पोस्ट सुद्धा मिळाली. पण तिथेही तेच, माझा बॉस कधी माझ्या डोळ्यात डोळे टाकून बोलत नाही, कारण त्याला माझा हा काळा रंग दिसेल. अहो, लग्नासाठी 300 ते 400 मुली बघितल्यात, पण सर्वांचं म्हणणं एकच, तुमचा मुलगा काळा आहे. तिथेही सर्वांना माझा काळा रंगच दिसला. माझ्यातलं टॅलेंट तर कुणाला दिसलंच नाही. अहो, भगवान शंकर सुद्धा काळेच ना, ते तुम्हाला चालतात. विठ्ठल रखुमाई सुद्धा काळेच, ते तुम्हाला चालतात. अहो, गणपती बाप्पाची स्वारी म्हणून ज्यांना आपण ओळखतो, असे हे उंदीर मामा, ते तुम्हाला चालतात. मग माझा हा काळा रंग तुम्हाला का नाही चालत? अहो, त्या चंद्रावर सुद्धा काळा डाग असतो, पण त्याने त्याची शोभा वाढते. त्या सूर्याच्या किरणेलाच फक्त त्या काळ्या अंधाराचं महत्व माहीत असतं. लहानपणी नजर लागू नये म्हणून आई आपल्या बाळाला काळा काळा टिळक लावते ना. पण आता बस, आता मी ठरवलंय, आजपासून मी स्वतःसाठी जगणार. कोणी कितीही काहीही बोलू दे, मला माझा हा काळा रंग प्रिय आहे आणि मी याच्यासोबत जगणार, आनंदात जगणार, आनंदात जगणार. Very energetic performance. He has explained how the people does biasness about the complexion. So he has secured the second prize from BAMMC department. So I request Dr. Gunjit Kaur ma'am to felicitate him. Wonderful performance. Congratulations, Manish. Thank you, ma'am. So here we have completed all the mono act performance from the various department. The students has played so many various diversified role. Next we are going to start with the singing performances. तो मोनो एक्ट आपने एंजॉय किया, बहुत ही बेहतरीन एक्टिंग किया स्टूडेंट्स ने. अभी मोनो एक्ट के बाद हम स्टार्ट कर रहे हैं सोलो सिंगिंग, और सोलो सिंगिंग का हमारा फर्स्ट पार्टिसिपेंट है शुभम कामले फ्रॉम 12th कॉमर्स जूनियर कॉलेज सेक्शन में से शुभम कामले. सो लेट्स एंजॉय सिंगिंग ऑफ शुभम कामले. तिची चाल तुरु तुरु उडती, केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवडाच्या वनात नागिन सळसळली. तिची चाल तुरु तुरु उडती, केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवडाच्या वनात नागिन सळसळली. इथं कुणी आसपासना, डोळ्यांच्या कोणात हासना, तू जरा माझ्याशी बोलना, ओठांची मोहर खोलना. अशी लग बग जाता माग वळून पाहता, वाट पावलांची अडकळली. जशी मावळच्या उन्हात केवडाच्या वनात नागिन सळसळली. तिची चाल तुरु तुरु उडती, केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवडाच्या वनात नागिन सळसळली. उगाच भुवयतानुन, उगाच रुसवानुन, पदरीचाच पुनी हातान, पोट जरा दाबीशी दातान. हा राग जीव गेला खोटा खोटाच बहाना, आता माझी मला भूल कळली. जशी मावळत्या उन्हात केवडाच्या वनात नागिन सळसळली. तिची चाल तुरु तुरु उडती, केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवडाच्या वनात नागिन सळसळली. अशी नागिन सळसळली, अशी नागिन सळसळली. थँक्यू. अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स, खूप सुंदर मराठी गाणं
शुभमने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि शिवाय त्याने वाद्यही रायटिंग पॅडचा उपयोग करून, टाळ्यांचा उपयोग करून अतिशय सुरेख अशी संगीताची साजही त्याला चढवलेली आहे. उत्कृष्ट. सो जूनियर कॉलेज सेक्शन में से जो ये सिंगिंग का कंपटीशन हुआ था उसमें शुभम कांबले को फर्स्ट प्राइज़ जाता है और वो देने के लिए यहाँ पर मैं वाइस प्रिंसिपल जीवन विचारी सर को इनवाइट करता हूँ. थैंक यू सर. और अभी सोलो सिंगिंग में जूनियर कॉलेज से सेकंड पार्टिसिपेंट शिंदे दीपाली फ्रॉम 11th आर्ट्स. शिंदे दीपाली. नमस्कार सर आणि टीचर. माझं नाव दीपाली शंकर शिंदे. इयत्ता SST कॉलेजमध्ये शिकते, आर्ट्समध्ये 11वीमध्ये. माझं गाण्याचं नाव आहे लव फिवर. काय सांगू तुला आता, माझ्या मनावर ताबा माझा नाही राहिला. झालो मी तुझा आता, मला ॲडमिट कर, मला इश्क झाला. ये ना जवळ चला, तू घे ना मिठीत मला. काही नको मला, मला तूच हवी, झाला तुझा नशा. दिलाची राणी तू सुरमई वाणी ग, तुझ्या विचारात रमलो मी. कटाणीशिने तुझे कटाळ डोळ्यामध्ये, एकाच नजरेत खपलो मी. ए पोरी तुला खबर नाही तुझा, असा वेडा कोणी लावल नाही तुझा. जीव तुझ्यामध्ये अडकलाय माझा, जीव तुझ्यामध्ये अडकलाय. ए पोरी तुला खबर नाही तुझा, असा वेडा कोणी लावल नाही. जीव तुझ्यामध्ये अडकलाय माझा, जीव तुझ्यामध्ये मला झाला तुझा लव फीवर, झाला मला तुझा लव फीवर, झाला मला तुझा लव फीवर, झाला मला तुझा लव फीवर. ए चैन माझं मन मला झोप नाही येत, तू रोज रोज माझ्या सपनात येतेस. कधी टच करतेस, कधी किस करते, मला डिस करतेस, अशी का करतेस. तुला बघताच वाढतोय टेम्परेचर, माझी हार्ट फील चाली पाली पलचेक. तुझा टॉप मी चल लगे बाळ बिगल, मला सॉफ्टली चल मध्ये पार डिगल. मला दिल्स नको, मला तुझा दिल पाहिजे. मी ठीक होईन, मला तुझा दिल पाहिजे. लिव्हर झाला आहे माझ्या प्रेमाचा, इलाज नाही आता, मला तूच पाहिजे, तूच पाहिजे, मला तूच पाहिजे. मागे तुझ्या वेडा पिसाची दूर करू नको मला. हृदयात राहतील जागाचे असे इग्नोर करू नको मला. ए पोरी तुला खबर नाही तुझा, असा वेडा कोणी लावर नाही. जीव तुझ्यामध्ये अडकलाय माझा, जीव तुझ्यामध्ये अडकलाय. थैंक यू सर. वेल डन, वेल डन. बहुत ही अच्छा सॉन्ग इसने यहाँ पर गाया. और जूनियर कॉलेज सेक्शन में से इसने सेकंड रैंक हासिल किया था, तो मैं इसको फेलिसिटेट करने के लिए डॉक्टर गुंजित कौर मैडम को यहाँ पे इनवाइट करूँगा. गुंजित कौर मैडम शिंदे दीपाली को फेलिसिटेट करेंगी. शी सिक्योर्ड सेकंड रैंक इन सोलो सिंगिंग फ्रॉम जूनियर कॉलेज. प्लीज.